एक वॉशिंग मशीन आहे ज्याच्यामध्ये लोक गेली की स्वच्छ होऊन बाहेर येतात असं. ते असा एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. एक मला उदाहरण असं दाखवा, की बाबा भारतीय जनता पक्षात कोणीतरी आला आणि म्हणून त्याची जुनी चाललेली केस बंद होऊन गेली. हं. असं नाही झालंय. पहा मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की मी काही असा माझा दावा नाही, की मी जगातला सगळ्यात प्रामाणिक माणूस आहे. राजकारणामध्ये कॉम्प्रोमाइजेस मी पण करतो. पण ते किती केले पाहिजेत याची सीमा मला माहिती आहे, माझ्या पक्षालाही माहिती आहे. शेवटी आदर्शवाद हा महत्त्वाचाच असतो. पण जो आदर्शवाद हा तुम्हाला गेमच्या बाहेर टाकेल, त्याचा फायदा नसतो. गेममध्ये राहिलात तर आदर्शवादी राहाल. गेममध्ये राहिलात तर एथिकल पॉलिटिक्स करू शकाल. गेमच्या बाहेर फेकला गेलात तर एथिकल पॉलिटिक्स करू शकणार नाही तुम्ही. त्यामुळे गेममध्ये राहण्यापुरतं कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. ते कालही मी केले आहेत, ते आजही मी करतोय आणि उद्याही मी करणार आहे. पण मला हे नक्की माहिती आहे, की माझा जन्म राजकारणामध्ये एथिकल पॉलिटिक्स करण्याकरताच झालाय. जिथे संधी मला आहे, तिथे मी एथिकलच राहणार आहे आणि म्हणूनच 5 वर्ष मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. एकही आरोप कोणी लावू शकलं नाही. जे आपल्या हातात आहे, तिथे आपण एथिकलच वागलं पाहिजे. पण तसं वागण्याकरता यू हॅव टू बी इन अ गेम. जिवंत राहावं लागेल, मरायचं नाही. कोणी मारायचा प्रयत्न केला तर रिटॅलिएट करायचं. आणि अगदी उदाहरण तुम्ही कदाचित विचाराल म्हणून आधीच सांगून देतो, की जेव्हा उद्धव ठाकरे तुमच्या पाठीत खंजीर खुपसतात, हं. त्यावेळी तुम्हाला अजित पवारला सोबत घेऊन शपथ घ्यावी लागते. राजकारणात जिवंत राहावं लागतं. नाहीतर उद्धव ठाकरेच यशस्वी होतात, पाठीत खंजीरच यशस्वी होतो. त्यामुळे माझ्या पाठीतला खंजीर काढून मी ताठ उभा राहू शकतो, तुमचा मुकाबला करू शकतो आणि तुम्हाला घरी पाठवू शकतो, हे दाखवून द्यावं लागतं. आणि आता वेळ झालेली आहे ती मॅजिक बॉक्स ह्या राऊंडची.